आजच्या व्हिडिओमध्ये एवढी तामझाम, एवढी तयारी, एवढी फुलांची सजावट आणि एवढं सुंदर असं डेकोरेशन कशासाठी केलं आणि का केले ही तयारी रात्रीपासूनच सुरू होती. म्हणजेच रात्रीच फुलं आणले, पाकळ्या वेगळ्या केल्या, अगदी फुलांनीच पूर्ण फ्रीज भरून गेलं होतं रात्री फुलांनी. चला तर मग आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूयात. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर आज आमच्याकडे माधवानंदजी महाराज येणार आहेत. म्हणजे माधवानंदजी महाराजांचे आम्ही शिष्य आहोत, ते आमचे गुरु आहेत. तर आज ते आमच्याकडे दर्शनासाठी येणार आहे. म्हणजेच त्यांच्याकडील पादुकांचे आमच्या घरी पूजन होणार आहे. सकाळचा 8चा टाईम होता आणि सकाळी 8 वाजले होते. 8 वाजता गुरु आमच्याकडे येणार होते. तर 8 वाजता कंप्लीट ते आमच्याकडे आले होते. आल्याच्या नंतर आम्ही छोट्या आणि सिंपल पद्धतीने फुलांची रांगोळी काढली होती. आजूबाजूनेही घराच्या थोडीफार रांगोळी वगैरे, फुलांची सजावट छान आणि छोट्या सिंपल पद्धतीने गुरूंचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. स्वागत करून झाल्याच्या नंतर लगेचच त्यांचे पाद्यपूजन करायचे होते. या ठिकाणी गुरूंचे पाद्यपूजन करून घेतलेले आहे. असं म्हटलं जातं की पूर्वजन्माची पुण्य आहे, त्यामुळं आपल्याकडे आपले गुरु येतात. तसंच काहीतरी म्हणावं लागेल. त्यानंतर लगेचच घरामध्ये आले. घरामध्ये आल्याच्या नंतर त्यांना आसन वगैरे, आपल्याकडील गादी वगैरे असं काही चालत नाही, त्यामुळं मग त्यांच्यासाठी चेअर आणि कोरे वस्त्र टाकले होते बसण्यासाठी. त्यानंतर लगेचच त्यांच्या पादुकाचे पूजन ह्या ठिकाणी होणार होत्या. तर ह्याच ठिकाणी पादुका पूजन पण सुरू आहे. दह्यादुधाने म्हणजेच आपल्याला पंचामृताने या ठिकाणी स्नान करून घेतलं होतं. पादुकांचे पूजन वगैरे करायचे आहे. आणि तसं पाहायला गेलं तर असा योग सहजता मिळत नाही आणि येतही नाही. आमचं नशीब की आमच्याकडे गुरु आले आणि तो योग आमच्या नशिबात आला असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर लगेचच पादुकाचे पूजन हे सर्व काही ह्या ठिकाणी चालू होतं. पादुकांना केशरचंदन लावून घेतलं, त्यानंतर हळदी कुंकुम लावून घेतलं. त्यानंतर लगेचच थोड्या वेळामध्ये या ठिकाणी हार वगैरे घातला. घरात छोटा मोठा कसाही कार्यक्रम असो, घर कसं प्रसन्न वाटतं तसंच आज आम्हाला वाटत होतं. घरामध्ये असं वाटत होतं की कुठला तरी उत्सवच आहे. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी गुरूंची सेवा करण्याचा आम्हाला योग मिळाला, त्यामुळंही खूप प्रसन्न वाटत होतं. माझ्यापेक्षा जास्त ह्यांची इच्छा होती. त्यामुळं मग कसं असतं, मनातून जी इच्छा आपण बोलतो ती पूर्ण व्हायला काहीच वेळ लागत नाही. तसंच काही तसं झालेलं होतं. त्यामुळं मग लगेचच सर्व काही तयारी आम्ही रात्रीच करून ठेवली होती. तुम्हाला माहीतच आहे, फुलं वगैरे आणून ठेवायची, कारण की सकाळी एवढ्या लवकर मार्केट जास्त प्रमाणामध्ये उघडलेलं नसतं. त्यामुळं मग रात्रीच सर्व काही आणून वगैरे ठेवून दिलं होतं. त्यानंतर पेढ्याचा नैवेद्य वगैरे ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि ह्यानंतर लगेचच थोड्या वेळामध्ये आरतीही होणार होती. त्यामुळं मग आरतीच्या अगोदर अशा प्रकारे पूजा करून घेतली आणि आरतीला सुरुवात झाली. आरती वगैरे छान अशी करून झाली. आरती झाल्याच्या नंतर लगेचच गुरूंना शाल वगैरे दिली ह्यांनी. आणि मागील 8 दिवसापूर्वीच आम्ही गुरु मंत्र घेतला होता. म्हणजे आम्ही 8 दिवसापूर्वीच वामनानंदजी महाराजांचे आम्ही शिष्य झालेलो आहोत. आणि अशा प्रकारे आमच्याकडे ते आज आले होते. तसं तर सहसा गुरु जास्त तर येत नाहीत, परंतु ह्यांची आणि माझी इच्छा असल्यामुळं मग ते घरी आले होते. दर्शन वगैरे छान सर्व काही पार पडलं. एकदा कसं असतं, कुठलीही गोष्ट होईपर्यंत माणसाला थोडी धडकी भरत असते. त्यामुळं मग सगळं काही छान झालं आणि गुरु परत पुढच्या प्रवासाला निघाले. अशा प्रकारे आज गुरुच्या सेवेचा आम्हाला लाभ भेटला आणि मनही प्रसन्न वाटलं आणि घरात सगळ्यांनाही मस्त वाटलं. सगळ्यांचे दर्शन झाले. आजूबाजूचेही दर्शनासाठी आले होते आणि काहींनी गुरूंना त्यांच्याकडून गुरुपदही घेतलं. म्हणजेच त्यांनी पण महाराजांना गुरु केलेलं आहे.
आणि आताच गुरु येऊन गेलेले आहेत, बाकीच्या घरी पण त्यांची सेवा आहे, त्यामुळं मग ते तिकडे गेलेले आहेत. तर त्यानंतर आता आपल्याला पुढच्या पूजेच्या तयारीला लागायचं आहे. म्हणजेच आज रविवारची नारायणाची पूजा जी आपण रेग्युलर दर रविवारी करतो तीच पूजा आता आपल्याला येथे करायची आहे. त्याच्यासाठी साहित्य वगैरे त्यानंतर छान असं नारायण आणि रानूबाई पाटावरती रांगोळीने काढून घेतली आणि लगेचच पाट बाहेर मांडला तुळशीपाशी, कारण की ही पूजा तुळशीपाशीच असते. त्यामुळं मग लगेचच पूजेचं ताट वगैरे आधीच काढून ठेवलं होतं आणि लगेचच पूजा करायला घेतली. छान अशा प्रकारे या ठिकाणी पूजा करून घेतली. म्हणजे सुरुवातीला हळदी कुंकू दिलं आणि हळदी कुंकू देऊन झाल्याच्या नंतर सर्व एक एक करून अशी पूजा मांडली. पूर्वी कसं सर्व काही वस्तू मिळायच्या, पण आता कसं सर्व काही मिळत नाही, त्यामुळे जेवढ्या आहेत तेवढ्यामध्ये करून घेतली पूजा. आणि त्यानंतर लगेचच आरती केली आणि आरती झाल्याच्या नंतर लगेच बाजूच्या काकूंनी कथा सांगितली. गंगा गोदावरीचं पाणी अशी आदित्य रानूबाई शहाणी नटलेली 5 शब्दाची कहाणी सातावतारात संपली. अशी आदित्य रानूबाई साक्षात भेटली, तिला पावला तसा आम्हाला पाव माझा नमस्कार. सूर्यनारायण आदित्य रानूबाई तुम्हाला. कथा ऐकली, हळदी कुंकू दिला आणि त्यानंतर लगेच साडी चेंज केली आणि लगेचच यांनी बाजार आणला होता, तोही व्यवस्थित असा नीट करून फ्रीजमध्ये एक एक करून ठेवून दिला. म्हणजे कसं एकदा व्यवस्थित असा ठेवून दिला म्हणजे परत परत काढायची त्याला गरज नाही, जे पाहिजे ते मिळून जातं. त्यामुळं मग सगळं काही व्यवस्थित ठेवून दिलं आणि सगळं करून झाल्याच्या नंतर लगेचच आता जोपर्यंत मेथी आहे तोवर आमच्याकडे मेथीच्या भाजीचा तडका हा सारखा बनवला जातो. त्यामुळं मग लगेच या ठिकाणी मी मेथीचा तडका बनवायला घेतला होता. लगेचच तेलामध्ये मोहऱ्या जिरा टाकून घेतले, कारण की मेथीच्या तडक्याची रेसिपी मी या अगोदरही आपल्यासोबत शेअर केलेली आहे. आणि यानंतर लगेचच 2 मिनिटामध्ये आपला मेथीच्या भाजीचा तडका बनवून रेडी झाला होता. सगळं काही व्यवस्थित असं बनवून घेतलं आणि त्यानंतर छान अशा प्रकारे देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि जेवण वगैरे करून घेतले, उपवास वगैरे सोडला. तसं पाहायला गेलं तर आज पार्थची तब्येतही थोडी बरी नव्हती, त्यामुळे त्याला नारळ पाणी दिलं. त्याने 1-2 घूट पिलं, त्यानंतर नाही पिलंही नाही. तो जेवणाची खाण्याची अशीच नखरी करतो. त्यानंतर लगेच देवासाठी गोड म्हणून शिऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि पूजा ही तुळशीमध्ये विसर्जित केली. सो अशा प्रकारे आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.